Hello friends, today we are going to start chapter number 5th, cell structure and organization. So in this chapter, very first we are going to learn about the what is mean by cell. So what is mean by cell? So each and every organism is made up of with the cell. आपण काय बघतोय चॅप्टर नंबर 5th सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. यामध्ये आपण बघतोय व्हॉट इज मीन बाय सेल. आता सेल म्हणजे आपण काय सांगतोय की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा काय आहे, सेलचा बनलेला आहे. सो each and every organism are made up of the cell. Now the cell is defined as the cell is structural and functional unit of an organism. सेल काय आहे, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ॲन ऑर्गॅनिझम अँड इट इज कॅपेबल ऑफ इंडिपेंडंट एक्झिस्टन्स अँड कॅन परफॉर्म ऑल फंक्शन ऑफ लाईफ. सो दिस इज द प्रॉपर डेफिनेशन. आपण जे काही टेक्स्टबुकमधली डेफिनेशन आहे ही डेफिनेशन अशी आहे, सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. इट इज कॅपेबल ऑफ इंडिपेंडन्स ऑफ एक्झिस्टन्स अँड कॅन परफॉर्म ऑल फंक्शन ऑफ लाईफ. शॉर्टमध्ये जर आपल्याला बघायचं असेल तर आपण काय सांगतो, सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा सेलचा बनलेला आहे. सेलमध्ये ॲबिलिटी आहे टू डेव्हलप इन टू द न्यू सेल अँड हेन्स इट परफॉर्म दी ऑल फंक्शन ऑफ लाईफ. ऑर्गॅनिझममधले सगळे फंक्शन हे कोण परफॉर्म करते, सेल परफॉर्म करतं. सो दिस इज अबाउट द डेफिनेशन. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे शेप. आता आपण सेलची डेफिनेशन बघितली की हा स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहे व पण ह्या सेलचा शेप कसा असतो. सो याचा शेप मे बी स्पेरिकल. सेलचा शेप मे बी स्पेरिकल असतो. इट मे बी रेक्टँग्युलर, इट मे बी फ्लॅटन, ओव्हल, ट्रँग्युलर, कॉल्युमनर, कॉनिकल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स आपल्याला दिसतात. प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये आपल्याला ह्या सेल्सचे वेगवेगळे शेप दिसतात. असं पर्टिक्युलर फक्त आपण राऊंड शेप सेल नाही म्हणत, सेलचे बरेच शेप असतात. आपल्याला कॉल्युमनर पण दिसतील किंवा आपण काय सांगतो ट्रँग्युलर आहे और ओव्हल शेप आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला शेप सेलमध्ये दिसतात. नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे साईज. आता शेप तर वेगवेगळे आहेत, मग साईज कशी असणार आहे, ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतात, देर आर व्हेरियस साईज ऑफ सेल्स. वेगवेगळ्या साईज आहेत. इन दॅट प्लांट आणि ॲनिमलमध्ये सो प्लांट आणि ॲनिमलमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या साईज दिसतात. सो साईजमध्ये आपण बघतोय द स्मॉलेस्ट सेल, सगळ्यात लहान सेल जे आहे दिस इज मायकोप्लाझ्मा. इट इज द स्मॉलेस्ट सेल विच इज अबाउट 0.3 मायक्रोमीटर इन लेंथ. वेगवेगळ्या प्रकारच्या साईज आहेत सेल्सच्या. स्मॉलेस्ट सेल जी आहे तिचं नाव आहे मायकोप्लाझ्मा विच इज 0.3 मायक्रोमीटर इन लेंथ. वाईल बॅक्टेरियल सेल आपण जे काय बघतो, बॅक्टेरियल सेल ह्या काय असतात 3 ते 5 3 to 5 मायक्रोमीटर इन लेंथ असतात. नाव द लार्जेस्ट सेल, स्मॉलेस्ट बघितली, आता लार्जेस्ट बघूया. द लार्जेस्ट सेल इज ऑस्ट्रिच एग. ऑस्ट्रिच एग जो आहे हे काय आहे, लार्जेस्ट सेल म्हणून ओळखली जाते विच इज अबाउट 15 सेंटीमीटर इन लेंथ. अँड द लॉंगेस्ट सेल, लार्ज आणि लॉंग ह्यामध्ये फरक आहे, कन्फ्युजन करायचं नाही. बऱ्याच मुलांना ह्यामध्ये कन्फ्युजन होतं. लार्ज म्हणजे आपण काय सांगतो, डायमीटर आपण त्यामध्ये सांगतो की लार्ज डायमीटर आहे. लार्जेस्ट सेल ऑस्ट्रिच एग. लॉंगेस्ट म्हणजे लेंथला आपण सांगतो की जिची लेंथ ही खूप लांब आहे. द लॉंगेस्ट सेल इज नर्व सेल. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द डिफरंट साईज ऑफ सेल. परत एकदा आपण बघूया. आपण चॅप्टर नंबर 5th स्टार्ट केला आहे. चॅप्टरचं नाव आहे सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. ह्यामध्ये आपण सर्वप्रथम बघितले व्हेरी फर्स्ट डेफिनेशन ऑफ सेल. डेफिनेशन ऑफ सेल आपण काय सांगतोय, सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शन युनिट ऑफ ॲन ऑर्गॅनिझम विच इज कॅपेबल ऑफ इंडिपेंडंट एक्झिस्टन्स अँड कॅन परफॉर्म दी ऑल फंक्शन ऑफ लाईफ.
there are various shape of cell. It may be spherical, may be rectangular, columnar, triangular, oval or conical. Then there are also various shape of size of cell. There are various size of cells. The smallest cell is mycoplasma, which is 0.3 micrometer in length. Bacterial cell is also 3 to 5 micrometer in length. Largest cell is ostrich egg, which is about 15 centimeter in length, while the longest cell is nerve cell. आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे सेल थिअरी. आता आपण सांगितलं की सेल बघितली, डेफिनेशन बघितली, वेगवेगळे शेप बघितले, लॉंगेस्ट स्मॉलेस्ट सेल बघितल्या. पण आता सेल थिअरी म्हणजे काही सेल चा शेप साईज हे कुठून आलं, तर आपण ह्यामध्ये सेल थिअरी बघतोय. सेल थिअरी ही जी काही आलेली आहे, जे आपण सायंटिस्ट सांगतो, दी सायंटिस्ट शॉन अँड शेल्डिन यांनी सेल थिअरी ही शोधून काढली. द सेल थिअरी वॉज प्रपोज्ड बाय शॉन अँड शेल्डिन, बट दे डू नॉट परफॉर्म और डू नॉट एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ न्यू सेल. त्यांनी फक्त सेल थिअरी सांगितली किंवा सेलचा साईज वगैरे सेल ओळखली, पण त्यांना नवीन सेल कशी तयार होते हे सांगता आलं नाही. मग आता हे कुठून कळालं नवीन सेल कशा तयार होतात? देन after their work, then Rudolf Virchow in 1855 explained the formation of new cell. मग ह्यांनी काय सांगितलं आहे? फॉर्मेशन ऑफ न्यू सेल सांगितली. रुडॉल्फ व्हर्च्यू इन 1855. फॉर्मेशन ऑफ न्यू सेल म्हणजे काय? त्यांनी काय सांगितलं? ज्या काही नवीन सेल आहे, these new cells are produced from the pre-existing cell. या ओल्ड सेलपासनं नवीन सेल तयार होते. ही थेरी आपल्याला कुणी सांगितले? रुडॉल्फ व्हर्चो. हेच जो काही पॉईंट आहे हे शॉन आणि शेल्डिन यांनी सांगितलेला नव्हता. सो द फॉर्मेशन ऑफ न्यू सेल फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल, इट वॉज त्यालाच आपण म्हणतो सेल डिव्हिजन. दिस कन्सेप्ट एक्सप्लेन बाय रुडॉल्फ अँड व्हर्चो इन 1855. ही झाली सेल थेरी की ज्यामध्ये शॉन आणि शेल्डिन यांनी सेल थेरी सांगितली, पण न्यू सेल कसे तयार होते हे त्यांना सांगता आलं नाही. त्यामध्ये रिसर्च करून रुडॉल्फ व्हर्चो यांनी सांगितले की जुन्या सेलपासूनच नवीन सेल तयार होते, ह्याला आपण सेल डिव्हिजन म्हणतो. ही थेरी कोणी सांगितली आपल्याला? रुडॉल्फ अँड व्हर्चो. आता ह्याच थेरीमध्ये नवीन नवीन रिसर्च होत गेले. सेलमध्येच नवीन नवीन बरेचसे शोध लागले आणि हीच जुनी सेल थेरी काय झाली आहे? मॉडर्न सेल थेरीमध्ये कन्वर्ट झाली. त्याला आपण म्हणतोय मॉडर्न सेल थेरी. मॉडर्न सेल थेरी म्हणजेच काय? जुन्या सेल थेरीमध्ये जे काही सायंटिस्टनी रिसर्च केलेत यांच्याच माहितीमध्ये अजून नवीन माहितीची भर पडली आणि जी थेरी समोर आली तिला आपण म्हणतोय मॉडर्न सेल थेरी. आता ह्या थेरीचे आपल्याला पॉस्च्युलेट बघायचे आहेत. ह्यामध्ये फर्स्ट पॉस्च्युलेट आपण बघतोय, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ दी सेल. आपण ऑलरेडी एक्सप्लेन केले. ह्यामध्ये मॉडर्न सेल थेरी, द पॉस्च्युलेट ऑफ मॉडर्न सेल थेरी आर दी ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड अप ऑफ सेल. सगळे ऑर्गॅनिझम हे सेलचे बनलेले असतात. सेकंड, न्यू सेल अराइज फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग सेल. यामध्ये आपण काय सांगतोय? देर इज अ फॉर्मेशन ऑफ न्यू सेल फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल. थर्ड पॉस्च्युलेट, सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. ऑलरेडी आपण डेफिनेशनमध्ये बघितलेलं आहे. नेक्स्ट पॉस्च्युलेट, ॲक्टिव्हिटी ऑफ सेल कॅन रिस्पॉन्सिबल फॉर द ॲक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिझम. आता नेक्स्ट पॉस्च्युलेट काय सांगते? सेल्सच्या ॲक्टिव्हिटीमुळे किंवा द ॲक्टिव्हिटी ऑफ सेल इज रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिझम. सेल्सच्या ॲक्टिव्हिटीमुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ॲक्टिव्हिटी होते, ह्याला आपण म्हणतो ॲक्टिव्हिटी ऑफ सेल रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिझम.
नेक्स्ट पॉस्ट्युलेट आपण बघतोय एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन. सेल कॅन ट्रान्सफर दी एनर्जी, यांच्यामधून एनर्जी ट्रान्सफर केली जाते. आणि लास्ट वन पॉस्ट्युलेट आपण बघतोय इट कंटेन द न्यूक्लिक ॲसिड. सेलमध्ये सेल्सच्या न्यूक्लियस आणि सायटोप्लाझममध्ये DNA आणि RNA हे प्रेझेंट असतात. सो दिस इज अबाउट द पॉस्ट्युलेट ऑफ मॉडर्न सेल थेरी. परत एकदा आपण बघूया. आपण बघतोय सेल थेरी. सेल थेरी वॉज प्रपोज्ड बाय शॉन अँड शेल्डिन, बट दे वर नॉट एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ न्यू सेल. देन Rudolf Virchow in 1855 explained the formation of new cell from pre-existing cell. Then in this theory there are new researchers comes and this theory get convert into the modern cell theory. There are 6 postulates of modern cell theory. First one, all living organisms are made up of cell. Cell arise from pre-existing cell. Then cell is structural and functional unit of an organism. Then activity of cell responsible for activity of organism. Then there is cell can transfer the energy, and in nucleus and cytoplasm of cell there is a presence of DNA and RNA. So this is about the cell theory, modern cell theory and postulate. Now the next point is totipotency. आता टोटिपोटेन्सी म्हणजे काय बघतोय आपण. टोटिपोटेन्सी शॉर्टमध्ये जर सांगायचं म्हटलं तर टोटिपोटेन्सी मीन्स द ॲबिलिटी ऑफ न्यूक्लिएटेड सेल टू डेव्हलप इनटू द एंटायर ऑर्गॅनिझम. आपण काय सांगतोय, ही जी काही सेल आहे द सेल हॅविंग ॲबिलिटी टू डेव्हलप इनटू द न्यू ऑर्गॅनिझम, दिस टर्म इज नोन ॲज टोटिपोटेन्सी. एका सेलमध्ये एवढी क्षमता असते की ती पूर्ण नवीन ऑर्गॅनिझम तयार करू शकते, ह्याला आपण म्हणतो टोटिपोटेन्सी. आता ह्याची प्रॉपर डेफिनेशन जर आपण बघायला गेलो अकॉर्डिंग टू टेक्स्टबुक, त्यामध्ये आपण काय सांगतोय, द न्यूक्लिएटेड सेल undergoes the differentiation and having ability to produce the other cell and develop into the new living organism. म्हणजेच आपण काय सांगतोय, ही जी काही सेल आहे ह्या सेलमध्ये क्षमता असते सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स तयार करायची, अँड दीज अदर सेल्स कम्स अँड युनाइट अँड प्रोड्यूस द न्यू ऑर्गॅनिझम. ह्यालाच आपण काय म्हणतोय, टोटिपोटेन्सी. ह्यालाच आपण म्हणतोय टोटिपोटेन्सी. आता टोटिपोटेन्सी जे आपण सांगतोय की टोटिपोटेन्सी ॲबिलिटी जी आहे ही ॲबिलिटी सेलमध्ये कशामुळे होते, वाय दिस सेल बिकम टोटिपोटेन्स. सेल टोटिपोटेन्स का असते, बिकॉज इकडे बघूया आपण, दिस सेल कंटेन द जेनेटिक मटेरियल. सेलच्या आतमध्ये जेनेटिक मटेरियल असतं, DNA आणि RNA आपण सांगतो. दॅट्स वाय दिस सेल बिकम दी टोटिपोटेन्स. समजते आपण काय सांगतोय, दिस सेल हॅविंग जेनेटिक मटेरियल, बिकॉज ऑफ जेनेटिक मटेरियल इट कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग द न्यू ऑर्गॅनिझम. आता ह्याच्यामध्ये आपण बघतोय एम्ब्रॉयनिक सेल. एम्ब्रॉयनिक सेल आपण सांगतोय, जी काही एम्ब्रॉयनिक सेल आहे, these embryonic cell also having totipotency or ability to develop into the new organism. ह्याच एम्ब्रॉयनिक सेलला आपण म्हणतो स्टेम सेल. स्टेम सेल्स सध्या फार ट्रेंडिंग कन्सेप्ट आहे, तुम्ही ऐकलं असेल. स्टेम सेल्स स्टोर्स केल्या जातात किंवा जे काही न्यूबॉर्न बेबी आहे ह्यांच्या जे काही अम्बिलिकल कॉर्डमधले किंवा जे काही स्टेम सेल्स आहेत त्या बँकमध्ये, जसं आपण ब्लड बँक सांगतो तशा स्टेम सेल्स बँक असतात. स्टेम सेल्समध्ये सुद्धा ॲबिलिटी असते टू डेव्हलप इनटू द न्यू ऑर्गन. नवीन ऑर्गन तयार करतात किंवा आपण सांगतो की ह्या ज्या काही स्टेम सेल्स आहेत ह्यांचा उपयोग कशासाठी केला जातो, इन मेडिकल पर्पज. दी स्टेम सेल्स आर यूज इन मेडिकल पर्पज फॉर क्युरिंग द डिसीज. जे काही डिसीज आहे, फॉर एक्झाम्पल आपण सांगतो ब्लड कॅन्सर असेल
कॅन्सर असेल आणि सपोज त्या व्यक्तीच्या स्टेम सेल्स आपण स्टोअर केलेला आहे, मग त्या स्टेम सेल्स आपण काय करू शकतो की त्या कॅन्सरस पेशंटला त्या स्टेम सेल्स पास करून त्यामध्ये नवीन सेल्स म्हणजे जे काही RBC वगैरे आहेत त्या स्टेम सेल्स परत तयार करू शकतात. सो दी स्टेम सेल्स हॅविंग ॲबिलिटी टू प्रोड्यूस दी ब्लड और टू प्रोड्यूस द न्यू ऑर्गन. सो इट इज यूज्ड इन क्युरिंग डिसीज और इन मेडिकल पर्पज. अगेन हे जे काही स्टेम सेल्स आहेत ह्या टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये पण यूज केल्या जातात. टिश्यू कल्चर टेक्निक तुम्हाला माहितीच असेल. टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये सुद्धा हे जे काही टोटिपोटेन्सी ॲबिलिटी आहे ही ॲबिलिटी किंवा ही जी काही क्षमता आहे याचा उपयोग करून टिश्यू कल्चरमध्ये सुद्धा कमीत कमी वेळेत काय केलं जातं, नवीन ऑर्गॅनिझम तिथे तयार केला जातो. सो दिस इज अबाउट द टोटिपोटेन्सी. परत एकदा बघूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघतोय, आपण चॅप्टर नंबर 5 स्टार्ट केला आहे, सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. ह्यामध्ये आपण बघतोय देर इज डेफिनेशन ऑफ सेल. Cell, it is structural and function unit of an organism. It is capable of independence, existence and can perform the all living function. There are different shape of cells, spherical, rectangular or columnar. Smallest cell mycoplasma, longest cell nerve cell, largest cell ostrich egg, bacterial cell become 3 to 5 micrometer in length. Cell theory was proposed by Chon and Sheldon. Then new cell theory किंवा the formation of new cell are produced. The new cells are produced from pre-existing cell and this cell division concept explained by Rudolf Virchow in 1855. Modern cell theory त्याचे आपण postulate बघितलेत. Organisms are made up of cell. देन प्री एक्झिस्टिंग सेलपासून नवीन सेल तयार होते. स्ट्रक्चरल अँड फंक्शन युनिट आहे सेल. ॲक्टिव्हिटी ऑफ सेल्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ॲक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिझम आपण सांगतोय. एनर्जी ट्रान्सफॉर्मेशन होते आणि सेलमध्ये आपण काय सांगतोय, न्यूक्लिक ॲसिड लाईक DNA आणि RNA ह्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. लास्ट पॉईंट आपण यामध्ये बघितला टोटिपोटेन्सी, द ॲबिलिटी ऑफ सेल टू डेव्हलप इन टू द एंटायर ऑर्गॅनिझम, त्याला आपण म्हणतो टोटिपोटेन्सी. किंवा द न्यूक्लिएटेड सेल हॅविंग ॲबिलिटी टू डेव्हलप दी अदर सेल अँड विच कॅन डेव्हलप इन टू द न्यू ऑर्गॅनिझम, ह्याला आपण म्हणतो टोटिपोटेन्सी. आता बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ जेनेटिक मटेरियल दिस सेल बिकम टोटिपोटेन्स. एम्ब्रियोनिक सेल ऑल्सो हॅविंग ॲबिलिटी टू डेव्हलप इन टू न्यू ऑर्गॅनिझम, ह्यालाच आपण स्टेम सेल्स म्हणतो. स्टेम सेल्स आर यूज्ड इन मेडिकल पर्पज फॉर क्युरिंग द डिसीज and also in plant tissue culture the ability or totipotency of cells are used. So this is about the today's lecture. Thank you.